नाही, असं एक लक्षात घ्या, शेवटी ही त्यांची भावना संबंधित जे हिंदुत्ववादी विचाराचे आमचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे किंवा हा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. शेवटी काय ती माझी कंपनी नाही आहे, पण आमच्या हिंदू विचाराचे तरुण, हिंदुत्ववादी विचाराचे तरुण अगर काही चांगला प्रयत्न करतायत, ज्याच्यामुळे हिंदू समाजाला चांगल्या दर्जेचं अगर मटण मिळत असेल, जे हलाल नाही आहे, त्या प्रयत्नाला मी माझा पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ज्या काही त्यांच्या भावना आहेत, मी संबंधित जे काही हिंदुत्ववादी विचाराचे तरुण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांनी त्यांचा विचार करावा. शेवटी हिंदुत्ववादी विचार अगर अजून भक्कम होत असेल तर त्याचा पाठिंबा त्याला पाठिंबा आजही देईन आणि उद्याही देईन. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठेतरी सरकारच्या प्रयत्न होतो का हलाल जेव्हा सर्टिफिकेशन आणलं जातं, हलालच्या माध्यमातून तुम्ही हलालच विकत घ्यायचं असं जेव्हा आग्रह धरला जातो, जबरदस्ती केली जाते, दबाव टाकला जातो, तेव्हा कोणी असे प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा हिंदू धर्माच्या माध्यमातून असा काही प्रयत्न होत असेल तेव्हाच मग कशाला दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रश्न येत आहेत. मग वर्षानुवर्ष हलालच्या नावाने हलाल जिहाद केला जातो आहे, हलालच विकत घ्या असा आग्रह धरला जातो आहे, तेव्हा कोण असे प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही. काय इतिहास आहे? मी पण महाराष्ट्रामध्येच राहतो. आमचा हिंदू राष्ट्र आहे, 90% लोक हिंदू राहतात आणि मग ज्या इस्लाममध्ये हलालच खाणं त्याला परवानगी आहे, पण आमच्या धर्मामध्ये नाही आहे. तर आता हे बोलणारे जे लोक आहेत त्यांना अगर हलालच मटण खायचं असेल तर खावं ना त्यांनी, पण आमच्या हिंदू धर्मामध्ये हलाल मटण खाणं हे कुठे लिहिलेलं नाही आहे. मी कोणी काय खावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण हिंदू धर्मासाठी अगर कुठल्या हिंदू धर्माच्या तरुणांनी अगर कुठली चळवळ सुरू केली असेल, त्यांनी काही पुढाकार घेतला असेल, त्यांच्या दोन हाताला काम मिळत असेल तर कोणाला हिरव्या मिरच्या लागता कामा नये. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जो आपने झटका मटन निकाला है उसके ऊपर से कहीं ना कहीं महाराष्ट्र में विवाद है वो बढ़ रहा है, किस तरह? देखिए, झटका मटन ये हमारे हिंदुत्ववादी विचार के सोच के कार्यकर्ताओं ने साथ में आके हिंदू समाज के लिए अपने हक का और स्वास्थ्य का एक अच्छा मटन का पर्याय लेके आए हैं. हलाल ही खाना चाहिए. ये जो कोई जोर ज़बरदस्ती सालों साल हो रही है, या तो हलाल खाओ या तो आप खा, या तो दूसरा पर्याय नहीं, ऑप्शन नहीं, ये जो बार बार बोला जा रहा था उसको एक अच्छा पर्याय ऑप्शन लेके आए हैं कि बाबा आप झटका मटन खाइए जो हलाल नहीं होगा. अभी हलाल खाना ये हिंदू धर्म में लिखा नहीं है, ये इस्लाम धर्म में लिखा है. तो इसलिए ऐसा अगर कोई अच्छा पर्याय लेके आ रहा है तो उसको पाठिंबा सपोर्ट देने का काम मैं मेरे माध्यम से कर रहा हूँ, जिसके वजह से हिंदू समाज के लड़कों को, युवाओं को दो हाथों का अगर काम मिल रहा होगा, जो खटीक हिंदू समाज के हमारे तो युवा हैं, तो अच्छी बात है ना. अपोजिशन वाले कह रहे हैं कहीं ना कहीं मुस्लिम और हिंदू वाद बढ़ाने की कोशिश. देखिए, इसको हिंदू समाज से जिसको एलर्जी है वही इस तरीके का आवाज़ उठा रहे हैं. इसमें हिंदू द्वेष दिख रहा है मुझे, उसका बास आ रहा है कि कोई हिंदू समाज के लिए कोई कुछ अच्छा कर रहा है. हिंदू युवाओं को दो हाथों को काम मिल रहा है. हिंदू समाज को अगर अच्छा फ्रेश उनके हक का मटन खाने को मिल रहा है, उसके लिए कोई दुकान में लगाने की अगर उनके पास ऑप्शन तैयार हो रहा है, इससे जिसको एलर्जी है ना वही इस बारे की बातें कर रहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.